जोडभईपेठ पोलीस ठाणे. फिर्यादीचे नाव विकास विरय्या गुत्तेदार, वयवर्ष 43, राहता लँडमार्क सिव्हिल लाईन सोलापूर. आरोपीचे नाव कुलभूषण वासुदेव उपलप, राहता इंदिरा निवास मोदीखाना केंद्रीय विद्यालय समोर सोलापूर. लोन मंजूर करणारे संबंधित अधिकारी लोकमंगल मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, शाखा मित्रनगर, शेळगी. फसवणूक 5,29,29,990 रुपये. यात हकीकत अशी की वरील वेळी व ठिकाणी यातील आरोपित यांनी मिळून वरील सोसायटीमध्ये कॅश क्रेडिट कर्ज म्हणून 1,95,00,000 रुपये इतके कर्ज घेतले आहे. त्यांनी घेतलेल्या कर्जाची दिनांक 12/2/2016 रोजी नूतनीकरण करून कॅश क्रेडिट कर्जमध्ये सामील केले आहे. आरोपी क्रमांक 1 याने घेतलेल्या कर्जाची दिनांक 30/3/2017 रोजी मुदत संपलेली आहे. सध्या स्थितीत आरोपी क्रमांक 1 यांनी वरील सोसायटीकडून घेतलेले कर्ज मुदतीत परतफेड न केल्याने ती रक्कम व्याजासह 5,04,29,990 इतकी झाली आहे. सदरची रक्कम वसुली करताना सोसायटीने फिर्यादी जामीनदार म्हणून जबाबदार धरून लेखी स्वरूपात नोटिसा दिल्या आहेत. वास्तविक पाहता आरोपी क्रमांक 1 व 2 यांनी सोसायटी यांनी स्वतःच्या फायद्याकरिता व कर्ज मिळवण्याकरिता लागणारे वैयक्तिक कर्ज मागणीचे अर्जामध्ये जामीनदाराने भरून द्यायची माहिती फॉर्मवर सोसायटीने लिहून घेतलेले व कुलभूषण उपलप यांनी स्वतःच्या नावाने घेतलेले 100 रुपये दराचे बॉन्ड पेपरवर, त्यावर केलेले हमीपत्रावर, वचन चिठ्ठीवर अखंडित जमीन खत लोकमंगल मल्टीस्टेट कोऑप सोसायटी यांनी लिहून घेतलेल्या हमीपत्रावर लोकमंगल मल्टीस्टेट कोऑप सोसायटी लिमिटेड, शाखा शेळगी, सोलापूर येथे जमा करून कर्जाची रक्कम स्वीकारलेले आहे व वरील सोसायटीचे संबंधित अधिकारी, कर्ज मंजूर करणारे डायरेक्टर व संचालक मंडळ यांनी आरोपी क्रमांक 1 यांनी इतक्या मोठ्या स्वरूपाचे कर्ज मिळवण्याकरिता सदर केलेले कागदपत्रे व त्यांच्या कागदपत्रातील जामीनदाराची सक्षम बोलवून तपासणी करणे आवश्यक असताना त्यांनी तसे केलेले नाही. फिर्यादीस कोणत्याही प्रकारची कल्पना न देता त्यांनी आरोपी क्रमांक 2 यांनी मागणी केल्याप्रकरणी कर्ज मंजूर केलेले आहे. आरोपी क्रमांक 1 व 2 व तसेच सोसायटीचे डायरेक्टर व संचालक मंडळांची फिर्यादीच्या व सुभाष जाधव यांची वरीलप्रमाणे फसवणूक करून नुकसान केले आहे म्हणून तपास पोसई पवार आर्थिक गुन्हे शाखा हे करीत आहेत.